हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन डेली रुटीन व्लॉगमध्ये. तुम्हाला खरं सांगू का, आत्ताचं आपलं हे शूट आहे पहाटे 5 वाजताचं. म्हणजे पहाटे 5 वाजता मी हा केक करून ठेवते. काल रात्रीच खरं तर हा केक करायला पाहिजे होता आणि यांच्या 2 ऑर्डर होत्या. ह्या ऑर्डर जाणार आहेत सालशाला. अर्थातच परगावी जाणार म्हटल्यानंतर ते व्यवस्थित असा सेट होणं गरजेचं आहे आणि तशाच पद्धतीनं मी काल करत होते. पण काय झालं माहिती आहे का, यांच्या नावानं मी जे 2 केक केले ते गेले. त्याच्यानंतर दुसरे शिजायला टाकले तर तेही गेले आणि रात्री 11 वाजेपर्यंत मी परत यांच्या आणखीन या 2 लाद्या शिजवत बसले. त्यातली एक लादी अगोदर शिजवली होती, त्यामुळे ती थंड झालती, ती रात्रीच केली आणि दुसरी एक आत्ता सकाळी करत आहे, कारण की रात्री करण्यासाठी मला वेळच नव्हता. काय झालंय, आता सध्या आहे ना कामाचा लोड इतका वाढलेला आहे की मी पहाटे 5 वाजता उठते, तरी देखील मला दिवसभराचा वेळ पुरत नाही. मला तर आता असं वाटायला लागले, पहिले माझे जे लाडू आणि मसाले होते ना, तेच बरं होतं, कारण की थोडाफार वेळ तरी शिल्लक राहायचा किंवा थोडाफार त्याच्यामध्ये असा गॅप राहायचा कामामध्ये. पण आत्ताचं माझं जे कंडिशन आहे ना, ती कंटिन्यू मला काही ना एक झालं की दुसरं काम करावं लागतं. पण जे होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणतात की नाही, तर त्याच पद्धतीनं लाडू आणि मसाले बंद झाल्यापासून तिन्ही चॅनलवरती माझे कंटिन्यू व्हिडिओज येत आहेत आणि हा माझ्यासाठी खूप मोठा फायदा आहे. तुमच्याबरोबर माझी एक पर्सनल गंमत शेअर करते. ती म्हणजे माझ्या घड्याळाचा अलार्म आहे की नाही, सकाळी 5चा लावलेला आहे. पण रात्रभर मला असं वाटतं की अरे, गजर वाजून बंद व्हायचा आणि मी उठायचेच नाही आणि मग मला उशीर होईल आणि माझं दिवसभराचं जे काही कामाचं नियोजन आहे ते विस्कळीत होईल. त्यामुळे मला रोज कंटिन्यू 4 वाजताच जाग येते. सईला आहे ना जायला उशीर झालाय माहिती का. मी लवकर उठले होते, पण गेल्या वेळेस सईची गाडी खूप उशिरा आली आणि मला असं वाटलं की म्हणजे 7 वाजेपर्यंत येईल. 7:15चा टायमिंग दिला तर किती 15 मिनिटात जाते. पण गाडी लवकर आली आणि सई तर बाथरूम मध्येच होती. हे की नाही सई? आता सईला कोण सोडायला जाणार? ह्यांना आज ड्युटीला जायचंय आणि 3-4 दिवस झालं सईचं चाललंय की तिला समोसे खायचे. आणि काय होतं माहितीये का, ड्युटीला जायचं म्हटलं की मग तिन्ही गॅस लागतात, कारण की चहा पाण्याचा वेगळाच आणि आपला चपातीचा भाजीचा वेगळा. तर त्यामुळे ना आता मला बटाटे उकडायचे. आज तिनं काय म्हटले माहिती का, मी शाळेतनं येईपर्यंत समोसे तयार झाले पाहिजेत. तर त्याच्यामुळे म्हटलं आपल्याकडे ही केटल आहे, केटलमध्ये एका साईडला हे बटाटे उकडतील आणि दुसऱ्या साईडला तिकडे माझा स्वयंपाक होईल. म्हणजे सोनीता इथं बोलल्यात का तिकडं बोलल्यात? होय. अगारोची ही मल्टीकुक केटल विथ स्टीमर वापरण्यासाठी खूप सोयीस्कर आहे. जर तुम्हाला हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, चेक करू शकता. बटाटे वाफरलेत, आता मी केटल बंद करते. तर मी आहे ना मैदा आणि गव्हाचं पीठ असं मिक्स करून ते समोसाच्या वरची जी पारी आहे ना ती तयार करणार आहे. खरं तर सगळंच वापरायचं होतं गव्हाचं पीठच, पण म्हटलं थोडंसं निम्म वापरूयात. थोडासा ओवा, ते काय होतं ओवा थोडाच टाकायचा, नाहीतर लाटता नाही की नाही ती पारी. एकदा आपल्याला हे पीठ थोडंसं घट्ट मळावं लागतं की नाही, तर ते एक ओवा असा खाली निसटतो. त्यामुळे टाकताना थोडं टाकलं म्हणजे नाही मग काय ते निघत. तेल सई दीदीचे समोसे. ड्युटी प्लस माझं काम. हा बघा. तर कोणाला घेऊन चाललाय तो? पाहुणे प्लस मित्र का? तर तिथं सालशात गेल्यानंतर आहे ना त्यांची ओळख झालेली आहे आणि त्यांच्या मित्राचे म्हणजे एक नाही दोन्ही मुलंच आहेत आणि ते जुळे. तर त्यांचा आज बर्थडे, त्यामुळे 2 केक. फक्त नीटनेटकेने तिथं खाली काहीतरी आणायचं का टाकायला? हां, तुम्हाला मी जुगाड दाखवते.
हा बघा कसे पोचते एक असा हे नाही परवडेबल. का बरं? परवडेबल घेऊन जायचं म्हटलं. तुम्ही ड्युटीला जाणार आहेत म्हणून तुम्ही घेतलंय ना. तुझा व्यवसाय होय. बायकोच्या व्यवसायात पदर खर्च करून हे करावं लागतं. आम्ही लाडूला तसं करायचं. आमच्या पगारातनं सामान आणायचं आणि हे विकायचे. होय होय. नाही नाही असं काय असं काही नाही. क्वालिटी पण असं काय नाही, प्रॉफिट शिवाय कुठलं नसतं. माझ्याकडे आलं तरी ते तुमचंच प्रॉफिट आहे ना. ते एवढंच की मी माझ्याकडे जपून ठेवते. तुला सांगू का, 11 आणि सकाळपासून मी स्वयंपाकच करत होते. करायचे शूट. आता आज मी एक रेसिपी करेन आणि ब्लॉग तर माझा चालूच आहे. आणि याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन एक गोष्ट तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करतोय, ती म्हणजे घेऊ का नको हा कॉन्सेप्ट. तर त्याच्यामध्ये मी काय करत असते, घरातल्या आपल्या ज्या आपल्याला आवश्यक अशा गोष्टी आहेत. पण कसं असतं आता जे हे आहेत आपण कसं म्हणतो शॉपिंगचे प्लॅटफॉर्म, त्याच्यावरती खूप सगळ्या व्हरायटीज असतात. पण आता त्यातनं नेमकं कोणतं दाखवलं गेलं पाहिजे, म्हणजे ते अशा पद्धतीचं दाखवण्याचा मी प्रयत्न करते की जे आपल्याला खरंच उपयोगी आहे. तर तशा पद्धतीच्या प्रोडक्टचा रिव्ह्यू मी देत असते, जो की आपल्या स्पेशल डिश या चॅनलवरती येतोय. बऱ्याचशा जणांचं म्हणणं आहे ताई तो स्पेशल डिश त्याचं नाव खोड आणि तो स्पेशल प्रोडक्ट असं कर. तर कसं आहे ना, तो माझा 5 लाखापर्यंत गेलेला चॅनल आहे, ज्याचे सबस्क्रायबर 5 लाख आहेत. आणि तो चॅनल बरेच दिवस बंद होता टेक्निकल अडचणीमुळे. आणि मग आता मला असं वाटतं की मी असं काहीतरी त्याच्यावरती करू शकते, तर ते केलं पाहिजे. आणि त्याला खूप छान असा रिस्पॉन्स येतोय. तर नाव वगैरे चेंज करायच्या भानगडीत काही मी सध्या पडणार नाही आहे. हां, पण तुम्ही सगळेजण छान प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल आभारी. तुम्हाला मी राणा दाखवते आज. राणाने कसं काय त्याचा लुक कसा केला आहे तो. तर मी आहे ना त्या चॅनलवरती आहे ना, नाही आपल्या पूनम शिंदेवरती एक हॉल शेअर केला आहे की जो कृष्ण जन्माष्टमी निमित्त आहे. कृष्ण जन्माष्टमी निमित्त सगळे वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यावरती मी दाखवलेले आहेत. आणि त्यातलंच एक प्रोडक्ट आहे ना आता राणाच्या अंगावरती आहे. चला दाखवते बघा. आवाज आहे का? मोरपंख त्यांनी हातानेच बसवलाय माहिती का? वाजून दाखव. अयो 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 भारी आहे रे, भारी आहे. कानाचं तर हातानेच घातलंय त्यांनी. ही सई होय. हा, ही पण सई आहे छोटी. कोणाची सई? ह्यातले ना वेगवेगळ्या साईज आहेत. तर काय झालं ना, राणाला थोडासा छोटा होतोय. नाही पडलं ते छोटा झालाय, पण तो बदलूच दे नाही माहितीये का. ते आता ते बघा ना त्याचं धोतर आहे ना, आता साईज माझ्या लक्षात आली नाही. तर म्हटलं थोडस राणू उभा राहा रे. राणू उठून उभा राहा. राहू देते तू, उठून उभा राहा. हा. तर म्हटलं आपण त्याची साईज चेंज करू, थोडीशी मोठी घेऊ. तर ते बिचारा रिटर्नच करू देत नाही माहितीये का. हा, कोण म्हणलं? होय, मग काय मुकुट वगैरे बघा सगळं. आणि जर तुम्हाला पण तुमच्या कृष्णासाठी अशा पद्धतीचा ड्रेस या कृष्ण जन्माष्टमीसाठी ऑर्डर करायचा असेल तर याची लिंक आहे ना मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. राणू ते हे काढ रे ऊपर ना, बाजूला करे थोडं. ऊपर में काढ रे थोडं. नाही ना आपण सगळं काय काय भेटले ह्याच्यासोबत बघा ना. एक तर हे ऊपर नाही. राणू उठून उभा राहा. हा, ते डोळ्यातलं नीट कर. मुकुट चालू कर घे. मुकुट चांगला कर घे. सरळ ते पूर्ण फिरतं इकडे. बरं असं देते. हे मुकुट एक आहे, मोरपंख आहे, गळ्यात घातलेली मोत्याची माळ, कानातले, छान असा ड्रेस, बासरी, इतकं सगळं हे कॉम्बिनेशन आहे ना 300 रुपयांच्या आतमध्ये मिळतं. हा, आता साईज नुसार एक 20-30 रुपयांचा फरक पडेल. पण राणाच्या साईजचा म्हणजे आता जी साईज घातली आहे ना तो 300च्या आतला आहे. काय फाटला? काय फाटला असतो? पतंग होय. हा. किती दिवस मी पावसाची वाट बघतेय माहितीये का. माझं नवीन लग्न झालं की नाही, तर त्यावेळेस आहे ना म्हणजे पहिल्याच वर्षी इथं दुष्काळ पडला होता. आणि मला दुष्काळ म्हणजे काय असतं पावसाचा
पावसाचा म्हणजे पाण्याचा, ते हिथं आल्यानंतर समजलं. करमाळ्याला काय व्हायचं, दुष्काळ पडला तरी टँकर वगैरे म्हणजे कधीतरी पडलाच नाही. मी जशी तिकडं होते ना तेव्हा तर कधी दुष्काळच पडला नाही. आणि इकडं आले की नाही, तर इकडं आल्यानंतर मात्र आल्या आल्या पहिल्याच वर्षी दुष्काळ. आणि बापरे, एक तर त्या टँकरच्या पाण्याची वाट बघा, इथं कपड्यांना पाणी कमी, भांड्यांना पाणी कमी, फरशी पुसायचं म्हणलं तरी आटोपशीरच. म्हणजे सगळं असं बचत करून पाणी, बचत म्हणजे खूप एक्स्ट्रा जास्त बचत करून पाणी वापरावं लागायचं. आणि त्या वर्षीपासून मला पावसाचं महत्त्व कळालं माहिती आहे का. आणखीन राधिका आल्यास एकदा पण दुष्काळ पडलेला नाही आहे. आणि मी सारखी म्हणते ना बाई, पाऊसच पडना, पाऊसच पडा. राधा तुमचं काय एवढं त्या पावसापाशी. तिला मी म्हणते दुष्काळ पडला ना मग तुला कळेल की पावसाचं महत्त्व किती आहे ते. अन्नधान्यासाठी तर आहेच, पण ते कसं होतं पर्सनली असे आपल्याला शेती नाही आहे म्हणून असं इतकं त्या गोष्टीचं टेन्शन येत नाही, पण पाण्याचं मात्र येतं. आणि पाऊस आलेला बघितलं की मग छान वाटतं. ही आहे, ही पण छोटी सईच आहे बरं का, आमच्या मागची आहे. पाहुणे आहेत त्यांच्या, ही माधुरीच्यात पाहुणे आलेत ते. हा. राधिका पंढरपूरला जायला का घाबरती बघितलं का, त्याचं कारण. तुला असं घर कोणी करून दिलं रानू? आ आता डॅडींचं काही खरं नाही. आता काकी आल्यावर डॅडींना रागवते. हा बघा, हा बघा, हा हे बघा, हे सगळं राहणे त्या भाऊजींनी आल्यावर कुठं झोपायचं? आ काका कुठं झोपणार? ही आहे ना, बघा बघा काय ग बाई, राधिकाच्या रूमची अवस्था केली आहे का. मलाच पाय पडलं ना, मीच घसरून पडले असते. कुणी खाल्ली ती केळी?